राहुलला बघताच सुप्रियाचा चेहरा आनंदानं उजळून निघाला. 100 वर्ष आयुष्य आहे तुला, सुप्रिया हसून म्हणाली. आत्ताच मी तुझी आठवण काढली होती. काय ग नीरू, खरं आहे का नाही? काय ग बाई, तू डॉक्टर होणार म्हणून काय त्या यमराजांना रिटायर करायचा तुझा विचार आहे काय? असं तू प्रत्येकाला 100 वर्ष आयुष्य बहाल करत गेलीस तर यम महाराजांना फक्त माशा मारायचं काम बाकी उरेल. राहुल हसून म्हणाला. पाहिलंच ना नीरू, आम्ही आपलं एवढं प्रेमानं काहीतरी बोलावं आणि ह्यानी त्याची अशी टिंगल उडवावी. सुप्रिया काहीशी नर्वस होऊन नीरूला म्हणाली. म्हणजे तू फक्त माझ्या संदर्भात बोललीस होय? अरे अरे सॉरी, मला वाटलं प्रत्येक येणाऱ्याला तू हे असंच बोलत असतेस. आत्ताच तुमची आठवण काढली होती, तुम्हाला 100 वर्ष आयुष्य वगैरे वगैरे. राहुल, तू कुठलीही गोष्ट कधीच सिरियसली घेत नाहीस. हां, आता या सुप्रियाच्या मताशी मात्र मी सहमत आहे बरं का, नीरू म्हणाली. नीरू ही सुप्रियाची फास्ट फ्रेंड होती. जेव्हा पाहावं तेव्हा त्या बरोबर असायच्या. खरं तर नीरूनं BSc झाल्यावर कॉलेज सोडलं होतं आणि ती आता एका कंपनीत नोकरी करत होती. पण तरीही दोघींची मैत्री कायम होती. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती सुप्रियाला भेटायला यायची. कोणत्या मताशी, राहुलनं विचारलं. कारण तशी तिची माझ्याबद्दल अनेक मतं आहे. मी एकदम बिनधास्त आहे, कधी कसली काळजी करत नाही. वडिलांचा एवढा चांगला बिझनेस सोडूनसुद्धा ही दलालाची नोकरी पत्करण्याची दुर्बुद्धी मला झाली वगैरे वगैरे. सुप्रियाबद्दल तू अजून कधीच सिरियसली विचार केलेला नाहीस. ती बिचारी रात्रंदिवस तुझ्या नावाचा जप करत असते, नीरू म्हणाली. हो का? अरे ही बातमी मला नवीन आहे. कितीचा संकल्प सोडला आहेस? नीरू, राहू देत ग, सांगितलं ना तो प्रत्येक गोष्ट चेष्टेवारी नेतो म्हणून, सुप्रिया किंचित चिडून म्हणाली. सुप्रियाचं राहुलवर किती प्रेम आहे याची नीरूला कल्पना होती. सुप्रियानं नीरूपासनं तसं काही लपवून ठेवलेलं नव्हतं. सुप्रियाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नीरू पुन्हा राहुलला म्हणाली. राहुल, कुठलीही गोष्ट जास्त ताणण्यात कधीकधी आपलंच नुकसान असतं. त्याचा फटका आपल्यालाच बसण्याची शक्यता असते. राहुलही आता गंभीर झाला आणि म्हणाला. नीरू, या विषयावर सुपीचं आणि माझं बऱ्याच वेळा बोलणं झालेलं आहे आणि तरीही सुपी प्रत्येकाजवळ तीच रेकॉर्ड वाजवत असेल तर मात्र मी फक्त नीरूशीच त्या विषयावर बोलते. प्रत्येकाजवळ म्हणजे काय रे? सुप्रियाचा पारा एकदम चढला होता. प्लीज सुपी. राहुल काही बोलण्यापूर्वी नीरूनं सुप्रियाला शांत केलं आणि मग राहुलकडे बघत ती म्हणाली. तुमचं काय बोलणं झालं ते तरी एकदा मला कळू देत. मी सुपीला सांगितलं आहे की तू मला आवडतेस. तुझा सहवास मला आवडतो. तुझ्याशी गप्पा मारायला, विविध विषयांवर बोलायला मला आवडतं. थोडक्यात आत्तापर्यंत मी तुझ्याकडे दोस्ताच्या दृष्टीनं बघत आलो आहे. कदाचित ह्या सहवासातून, या दोस्तीतून मला तुझ्याबद्दल प्रेम वाटायला लागेल आणि जेव्हा मला असं वाटेल की सुपी मला कायमची हवी आहे, आपलं तिच्यावर नितांत प्रेम आहे, त्यावेळी मी स्वतःहून तिला ते सांगेन. नीरू आणि सुपी, तुम्ही दोघीही कबूल कराल, मी कसाही असलो तरी मी ढोंगी नाही आणि म्हणूनच मी सुपीला स्पष्टपणे असं काहीही सांगत नाही. आणि तुला हा दृष्टांत होईपर्यंत कदाचित आपण दोघेही म्हातारे झालेलो असू, सुप्रिया म्हणाली. काय फरक पडणार आहे? राहुलही हसत हसत म्हणाला. प्रेम फक्त तरुणपणातच करायचं असतं, म्हातारपणात नाही, असं काही नियम वगैरे आहे का? उलट तरुणपणातलं प्रेम फक्त शरीराच्या बाह्य कवचापुरतं मर्यादित असतं. म्हातारपणात शरीरावरचं हे देखणं कवच गळून पडतं, मग प्रेम पार हृदयापर्यंत पोचू शकतं. पण असं तर होणार नाही ना की बिचारी सुपी इकडे तुझी वाट बघती आहे आणि तू दुसऱ्याच कोणाच्या तरी बाह्य कवचातून आत प्रवेश केला असेल, नीरूनं सहज हसून म्हटलं. आणि नीरूच्या त्या अचानक प्रश्नानं राहुल एकदम गडबडला. त्याला एकदम सुदर्शनच्या दुकानासमोरची ती तरुणी आठवली. तिचा देखणा पण निष्पाप निरागस चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर आला. एवढा वेळ बोलण्याच्या नादात खरोखरच तो तिला विसरून गेला होता. सुदर्शनशी लावलेल्या पैजेचा विषयही त्याच्या डोक्यात नव्हता. राहुलनं स्वतःला सावरलं आणि आपण चेष्टेत बोलतोय असं भासवत हसून तो म्हणाला. हां, खरंच की ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही बरं का.
शेवटी हृदयाचा कौल हा नाणेफेकीसारखा असतो. नाणं जमिनीवर पडेपर्यंत कौल कुणाच्या बाजूला लागेल हे कोणालाच सांगता येत नाही. सुप्रियाच्या बाबतीतही तसं घडू शकेल. एखादा डॉक्टर तिच्या गळाला लागला तर बोलताना राहुलच्याही मनात येत होतं, कधी कधी आपणही किती ढोंगीपणानं वागू शकतो, बोलू शकतो. म्हणजे याचा अर्थ सुपीनं तुझ्यावर विसंबून राहण्यात काही अर्थ नाही. तू तिला कधी तोंड घशी पडशील ते सांगता येत नाही. नीरू हसून म्हणाली, हट, मी अशी कधी कोणावर विसंबून राहत नाही. माझ्या पायावर उभी राहायला मी समर्थ आहे. तेव्हा माझ्या बाबतीत तरी तोंड घशी पडायचा प्रश्न उद्भवतच नाही. सुप्रिया काहीशा ताठ स्वरात म्हणाली, म्हणजे तू सुद्धा आता या राहुलच्या संगतीत राहून त्याच्या वळणावर गेलीस का काय? हे बघ, टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हातांची आवश्यकता असते, सुप्रिया गंभीरपणे म्हणाली. म्हणजे? नीरूने तिला विचारलं. तुला काय वाटतं? राहुल दुसऱ्या पोरीच्या प्रेमात पडला तर मी त्याच्यासाठी झुरून झुरून प्राण देईन? छट, सुप्रिया काही तेवढी लेचीबेची नाही आहे. सुप्रिया म्हणाली. पण सुप्रिया मनातनं काहीशी डिस्टर्ब झाली आहे हे नीरूच्या लक्षात आलं होतं. ती तणाव नष्ट करण्यासाठी म्हणाली, अरे तुम्हीही लोक कमाल करताय. नसता वाद निर्माण करत बसलाय. वर्तमान काळ सोडून भविष्याची चिंता करत बसलाय. अगं, भविष्यकाळ नेहमी चिंता करण्यासाठीच असतो नीरू. मला वाटतं मला इथून हकलण्यासाठी तुम्ही दोघं आज हा सगळा फार्स करताय. नीरू उठून उभी राहत म्हणाली, अरे तुम्हाला एकांतच हवा होता तर मला तसं सांगायचं ना. मी कशाला एवढ्या वेळ कबाब में हड्डी बनवून राहिले असते. असं म्हणत नीरूनं पर्स खांद्याला लटकवली आणि ती दाराकडे वळली. वास्तविक नीरूनं हा पवित्रा मुद्दाम घेतलेला होता. त्या दोघांना एकांत मिळावा हा तिच्या मागचा हेतू होता. अगं नीरू थांब, सुप्रिया म्हणाली. नीरूच्या या अचानक उठून जाण्यामागचा आशय राहुलच्या मात्र नेमका लक्षात आला होता. तो काही न बोलता नुसता नीरूकडे पाहून हसला. बघ बघ, नीरू सुप्रियाला उद्देशून म्हणाली, मी जायचं म्हणताच राहुलचा चेहरा कसा खुललाय बघ. सुप्रियानं नीरूला खूप अडवायचा प्रयत्न केला पण नीरूनं तिचं काहीही न ऐकता ती बाहेर पडली. आता संपूर्ण बंगल्यात ते दोघंच, सुप्रिया आणि राहुल. तशी नोकर मंडळी होती पण ती आपापल्या कामात. सुप्रियाचे पप्पा काहीतरी कामानिमित्त बाहेर गावी गेले होते आणि राहुल काही त्या बंगल्याला किंवा नोकर माणसांना नवीन नव्हता. नीरू निघून गेल्यावर क्षणभर दोघेही गप्प होते. शेवटी सुप्रियाच म्हणाली, हे बघ राहुल, तुझ्या मनात जे काही असेल ना ते स्पष्टपणे सांग. उगाच मला काय वाटेल, माझ्या भावनांना ठेच वगैरे बसेल असलं काही मनात आणू नकोस. विरहाच्या आगीत होरपळण्या इतकी मी काही सेंटिमेंटल नाही आहे. जर तुझं माझ्यावर प्रेम नसेल तर माझी सुद्धा काही जबरदस्ती नाही आहे. मीही मग माझा मार्ग निश्चित करू शकते. फक्त तू हे जे मला आधांतरी लटकवत ठेवलंयस ना त्यातनं सुटका कर माझी. सुप्रियाचा स्वभाव तसा फटकळ होता. तिच्या ह्या स्वभावाची राहुलला पूर्ण कल्पना होती आणि ती जे म्हणाली तसं करून दाखवण्या इतकी जिद्द तिच्यात नक्कीच आहे याची राहुलला खात्री होती. राहुल खरं तर मनातून स्वतःच गोंधळलेला होता. सुप्रियाविषयी नेमकं आपल्याला काय वाटतं याची अजूनही त्याला कल्पना आलेली नव्हती. बऱ्याचदा त्याने आपल्या मनाचा तळ चाचपला होता पण त्याचं समाधान होईल, खात्री पटेल असं काही त्याच्या हाताला लागलेलं नव्हतं आणि म्हणूनच तो थोडाफार साशंक होता. बघ, तू फिरून त्याच मुद्द्यावर आली आहेस. त्या नीरूनं तुझ्या डोक्यात काय भरवलं आहे तू तेच घेऊन बसली आहेस. चल, एक कप कॉफी तर पाज. डोकं भयानक चढलं आहे. तुम्हा पोरींपुढे बोलणं म्हणजे मेंदूचा खिमा करणं. राहुलला तो विषय आता नको होता. आज राहुलला हवी तशी संधी मिळाली होती. सुदर्शनच्या दुकानात बसला असताना त्यांनी बघितलं ती बिल्डिंगमधनं खाली उतरली होती. राहुल तसाच बसून राहिला. पण जेव्हा त्याने बघितलं की ती सुदर्शनच्या दुकानाकडे न येता विरुद्ध दिशेनं चालू लागली तेव्हा तो उठला. स्कूटर सुदर्शनच्या दुकानासमोर पार्क करून तिचा पाठलाग करायला लागला. आज तिने केशरी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता.
केसांचा नेहमीप्रमाणे एक जाडजूड शेपटा पाठीवर रुळत होता. खांद्याला पर्स लटकत होती. हातात पुस्तकं वह्या होत्या. अच्छा, म्हणजे ह्या बाईसाहेब कॉलेजला आहेत तर. कॉलेज संपल्यावर आज पहिल्यांदा राहुल एका तरुणीचा पाठलाग करत होता. नेहमीप्रमाणे पैज जिंकण्यासाठी. पण आज त्याच्या छातीत किंचित धडधड सुरू झाली होती. पूर्वी कधी असं झालेलं नव्हतं. मग कदाचित इतक्या दिवसांच्या गॅपमुळे हे असं होत असावं. राहुलनं स्वतःचीच समजूत घातली. मनातून मात्र त्याचं त्यालाच हे कारण फारसं पटलेलं नव्हतं. राहुल काही अंतर राखून तिचा असा पाठलाग करत असताना एक दोनदा तिने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं होतं. याचा अर्थ तो आपला पाठलाग करतोय हे तिच्या लक्षात आलं असावं. आता ह्यावरची तिची प्रतिक्रिया काय? ती आपल्याला लोफर गुंड समजेल का? घरापासून बसस्टॉप 10 मिनिटांच्या अंतरावर होता. ती स्टॉपवर येऊन उभी राहिली. तिच्या मागे आणखीन कोण येऊन उभं राहण्याआधी राहुलनं चपळाई केली. तोही तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. स्टॉपच्या मागच्या रेलिंगला टेकून ती उभी होती. हातातली पुस्तकं तिने छातीशी धरली होती. राहुल तिच्या शेजारी येऊन उभा राहिल्यावर फक्त एकदाच तिने नजर उचलून त्याच्याकडे पाहिलं होतं. मग मात्र तिने त्याच्याकडे पाहिलेलं नव्हतं. मधून ती समोरच्या वाहत्या रस्त्याकडे बघत होती, मधून हातातल्या रिस्टवॉचकडे. 5-1 मिनिटात बस आली. एवढा वेळ सभ्यपणे क्यू लावून उभं राहिलेलं पब्लिक बसच्या दाराशी गोळा झालं. त्या गर्दीत तीही सापडली होती. अशावेळी तरुण म्हातारे गर्दीत सापडलेल्या स्त्रीचं मिळेल तेवढं स्पर्शसुख घेण्याचा चान्स सहसा सोडत नाहीत. तिच्या बाबतीतही 2-3 तरुणांनी तसा प्रयत्न केला होता. पण राहुल तिच्या मागेच भक्कमपणे उभा होता. अगदी सहजपणे त्यांनी त्या 2 हिरोंना बाजूला ढकलून दिलं होतं. तरुण काय ते समजून निमूटपणे बाजूला झाले होते. ती बसमध्ये चढली. तिच्या मागे राहुल. सकाळची शाळा, कॉलेज, ऑफिसची वेळ होती. बस खच्चून भरली होती. उभं राहायलासुद्धा त्यांना जेमतेम जागा मिळाली होती. राहुल तिच्या मागेच उभा होता. त्याच्या मागेही आणखीन लोक घुसले होते. धक्काबुक्की चालली होती. नाईलाजानं राहुल अगदी तिच्या पाठीला चिकटला होता. तिच्या संपूर्ण शरीराचा स्पर्श त्याला होत होता. त्याच्यापेक्षा ती किंचित बुटकी होती. त्यामुळे राहुलचा चेहरा तिच्या केसांना स्पर्शत होता. कुठल्या तरी सुगंधी साबणाचा आणि केसांच्या नैसर्गिक सुगंधाचा सुवास त्याच्या नाकात शिरत होता. शिवाय मधूनच तिचे ते मृदू मुलायम केस त्याच्या चेहऱ्याला स्पर्शत होते. स्त्रीचं सामिप्य हे काही राहुलच्या दृष्टीनं अप्रूप नव्हतं. कितीतरी पोरींबरोबर तो एकांतात बसला होता. क्वचित एखाद्या पोरीला समजावण्याच्या अवधानात तिचा हात त्याने हातात घेतला होता. पण आज ह्या तरुणीचं सामिप्य त्याला विलक्षण अस्वस्थ करत होतं. राहुलनं बसमधल्या इतर प्रवाशांकडे एक भिरभिरती नजर टाकली. सगळेजण आपल्याच नादात होते. इतर अनेक प्रवासांमधली ही दोघं. त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याचं कुणाला काय कारण? बस धावत होती. स्टॉपवर थांबत होती. प्रवासी उतरत होते. नवीन प्रवासी चढत होते. बसमधली गर्दी होती तशीच कायम होती. या अशा गर्दीत उभं राहणं त्या तरुणीला बरंच कठीण जात होतं. अर्थात हा तिचा रोजचाच प्रवास असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर तसा काही त्रासिकपणा दिसत नव्हता. सवयीनं माणसाच्या रागवण्याच्या, चिडण्याच्या संवेदनासुद्धा बोथट होऊन जातात अगदी. तिने आपली पर्स खांद्याला अडकवली होती. त्याच हातानं बसचा वरचा आधारासाठी असलेला पट्टा धरून ठेवलेला होता. दुसऱ्या हातात वह्या पुस्तकं होती. ती छातीशी धरली होती. अधूनमधून चौकात असलेल्या सिग्नलमुळे किंवा अचानक समोर आलेल्या एखाद्या वाहनामुळे बस ड्रायव्हर ब्रेक मारत होता. त्या अचानक धक्क्यानं तिच्या खांद्यावरची पर्स खाली घसरत होती. ती पुन्हा व्यवस्थित अडकवण्यासाठी मग तिला हँडलचा हात सोडावा लागत होता. पुन्हा स्थिर उभं राहण्यासाठी तिची त्रेधा तिरपीट उडत होती. ही संधी साधण्यासाठी राहुलनं धाडस करून म्हटलं, आपल्याला उभं राहायला त्रास होतोय. मी पुस्तकं माझ्याकडे घेऊ का? तिने मान वळवून त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, नो थँक्स. राहुलला एकदम चपराक बसल्यासारखं झालं. त्याच्या चेहऱ्यावर ओशाळवाणा भाव आला. आपली ही फजिती कुणी पाहिली नाही ना? हळूच त्याने आजूबाजूच्या प्रवाशांवरनं नजर फिरवली. पण कोणाचंच त्यांच्याकडे लक्ष नव्हतं.
मनातून त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण त्याची ही ट्रिक वाया गेलेली होती. हीच अशीच ट्रिक एकदा त्यानं कॉलेजमध्ये असताना वापरली होती. पोरगी नवीनच ॲडमिशन घेतलेली होती. नेहमीप्रमाणे पैज लागली. राहुलनं असाच बसमधनं तिचा पाठलाग केला. सेम सिच्युएशन. बस अशीच खचून भरलेली. समोरच्या तरुणीसारखीच ती त्याच्या पुढे उभी. हातात पुस्तकं, खांद्याला पर्स, एक हात बसचा हँडल पकडण्यात गुंतलेला. आणि राहुलनं हाच डायलॉग तिला टाकला. त्याची अपेक्षा ही त्या तरुणीप्रमाणे नो थँक्स म्हणेल, पण झालं उलटंच. तिने नो थँक्समधला नो गाळला आणि थँक्स म्हणत पुस्तकांचा बोजा राहुलच्या हातात देऊन टाकला. अधूनमधून मागे वळून त्याच्याकडे एखादा स्मितकटाक्ष टाकत ती आरामात उभी राहिली. राहुल आपला, तिच्या आणि आपल्या पुस्तकांचा बोजा सांभाळत मालकामागे गाढवानं उभं राहावं तसा उभा. त्यानंतर त्याने तिला गटवून बिटवून पैज जिंकली हा भाग वेगळा. पण त्यावेळी मात्र मनातून त्याने त्या पोरीला असंख्य शिव्या घातल्या होत्या. तर तीच ट्रिक त्याने आत्ता वापरली होती. मागच्या अनुभवामुळे ही सुद्धा आपल्या हातात पुस्तकं देईल अशी आपली त्याची भाबडी समजूत. माणूस नेहमी मागचे अनुभव जमेला धरतो ना. तिची ओळख करून घ्यायची संधी वाया गेल्यामुळे राहुल काहीसा नर्वस झाला होता. सुदर्शन म्हणाला होता ते खरंच होतं. पोलगी भलतीच पर्टिक्युलर होती. पुढच्या एका स्टॉपवर बस थांबली. ती दोघं उभी होती. तिथली जवळची एक सीट रिकामी झाली. राहुलनं झटकन पुढे होऊन एका हातानं त्या सीटच्या मागच्या बाजूला असलेला बार धरून ठेवला, म्हणजे मागच्या माणसानं पुढे येऊ नये. मग त्या तरुणीला म्हणाला, बसा. त्याच्याकडे न बघताच ती सीटवर बसली. राहुल आता तिच्या शेजारी उभा होता. तिच्याकडे पाहत होता. पण पोरगी त्याच्याकडे पाहायला सुद्धा तयार नव्हती. ती सरळ नजरेनं समोर बघत होती. बस ज्या मार्गावरनं धावत होती त्या मार्गावर फक्त एकच कॉलेज होतं. कॉलेजच्या किंचित अलीकडे बसस्टॉप होता. बस त्या स्टॉपवर थांबली, पण ती तरुणी त्या स्टॉपवर उतरली नाही. राहुलच्या लक्षात येत नव्हतं. ह्यापुढे या रूटवर एकही कॉलेज नव्हतं. पोरीच्या हातात तर पुस्तकं दिसत होती. मग ही पुढे आणखीन कुठे चालली होती? ही अगोदर एंगेज तर नाही ना? कॉलेजच्या नावाखाली आपल्या प्रियकराला, पण चेहऱ्यावरून ती तशी दिसत नाही. म्हणजे प्रेम वगैरे असलं तरी असं कॉलेजला दांडी बिंडी मारून. राहुलनं अगदी शेवटच्या स्टॉपपर्यंतचं तिकीट काढलं होतं म्हणून बरं, नाही तर त्याला ह्या इथेच उतरावं लागलं असतं. सुदर्शनला साल्याला हे सगळं माहिती असणार. ही पोरगी आपल्याला गटवता येणार नाही याची त्याला 100% खात्री असणार. म्हणून तर साला लगेच 500 रुपयाची पैज लावायला तयार झाला. खरं म्हणजे हे आधीच आपल्या लक्षात यायला हवं होतं. कॉलेजमध्ये असताना साल्यानं कधी एक कप चहा पाजला नाही, इतका हा पैशाला चिकट, आणि एकदम 501ची पैज लावतोय. म्हणजे ही जर आधीच कुठे एंगेजड असली तर आपल्याला कशाला भाव देईल ही? पण साला तो जो कोणी असेल ना, तो डॅम लकी म्हटला पाहिजे. एवढी मस्त पोरगी पटवली म्हणजे. चला निदान पैज हरलो तर हरलो, पण हिचा तो लकी मॅन तरी पाहायला मिळेल. राहुल असा मनाशीच विचार करत असताना कॉलेजच्या पुढच्या स्टॉपला बस थांबली. तशी ती उठून उभी राहिली. खाली उतरली. तिच्या मागोमाग राहुलही उतरला. पुन्हा एकदा तिचा पाठलाग करायला लागला. चालताना पुन्हा 1-2दा तिने मागे वळून पाहिलं होतं. राहुल थोडासा द्विधा मनस्थितीत सापडला होता. ती जर खरोखर आपल्या प्रियकराला भेटायला चालली असेल तर आपण तिचा असा पाठलाग करणं चांगलं आहे का? तिचा आपल्याबद्दल काय समज होईल? राहुलनं मनाशी निश्चय केला. झपाझपा पाय उचलत तो तिच्या जवळून पुढे जायला लागला. त्याचवेळी त्या तरुणीचा आवाज त्याच्या कानावर पडला. कुठपर्यंत पाठलाग करणार आहात माझा? तोच मृदू मुलायम स्वर. ती अशी डायरेक्ट आपल्याशी बोलेल याची कल्पना नसल्यानं क्षणभर राहुल गडबडला. मग त्यांनी स्वतःला सावरलं. एक मिस्किल आणि योग्य उत्तर त्याला लगेच सुचलं. जिथपर्यंत शक्य होईल तिथपर्यंत. तो हसून म्हणाला, मग तुमची शक्यता इथेच संपुष्टात येईल.
तिच्या आवाजात काहीसा उपहास होता, पण संताप किंवा चीड अजिबात नव्हती. असं तुम्हाला वाटतंय, मला तसं वाटत नाही, कारण माझा पेशन्स फार दांडगा आहे. राहुलचं धाडस आता वाढलं होतं. तो अतिशय सहजपणे तिच्याशी बोलत होता. क्षणभर तिला काय बोलावं ते सुचलं नाही. मग अतिशय हळूवार आणि भाबड्या आवाजात ती म्हणाली, तो माझ्या मैत्रिणीचा बंगला आहे. त्या बंगल्यातल्या कोणी तुम्हाला माझ्या मागे येताना पाहिलं तर त्यांचा माझ्याबद्दलचा समज काय होईल? मी बदनाम व्हावं असं तुम्हाला वाटतं का? राहुलला तिची एकंदरच बोलण्याची पद्धत आणि चेहऱ्यावरचा तो भोळसट भाव अतिशय आवडलेला होता. शिवाय ही पोरगी अजून कुठल्याही पुरुषाच्या संपर्कात आलेली नाही, पुरुषापासून 4 हात लांब राहत आली आहे हे त्याच्या लक्षात आलं. तुम्हाला असं वाटतंय का की माझ्यामुळे तुम्ही बदनाम व्हाल? राहुलनेही तशाच हळूवार आवाजात तिला विचारलं. तुम्ही असा माझा पाठलाग करत राहिला तर मी बदनाम होणार नाही? तिने तशाच भोळसट आवाजात विचारलं आणि मग म्हणाली, पण तुम्ही असा माझा पाठलाग का करताय? फार अवघड प्रश्न विचारलात तुम्ही. काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरं शब्दात देता येत नाही. राहुलनं आपली नजर तिच्या चेहऱ्यावर रोखली होती. राहुलच्या त्या नजरेला नजर देणं तिला शक्य झालं नाही. नकळत तिने आपली मान खाली घातली आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटली. आपला माझ्याविषयी काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय आणि आपण समजता त्या जातीतली मी नाही, म्हणून तर मी फक्त आपला पाठलाग केला. त्या जातीतल्या मुलींचा कधी कोणी पाठलाग करत नाही, त्यासाठी आपला वेळ वाया घालवत नाही. तुम्हाला पाहिलं आणि मनात आलं की तुमची ओळख करून घ्यावी, तुमच्याशी दोस्ती करावी. काही चुकलं का माझं? तुम्हाला जर खरोखर मनापासून तसं वाटत असेल तर मी तुमची क्षमा मागतो. माझ्यामुळे तुम्हाला जो काही मनस्ताप झाला त्याबद्दल प्लीज तुम्ही इथून परत जावं एवढीच माझी इच्छा आहे. राहुलच्या बोलण्याचा तिच्यावर थोडाफार परिणाम झालेला होता, पण ती आपल्या बदनामीला घाबरून होती, म्हणूनच राहुलला परत जाण्याविषयी विनवीत होती. तुमच्या इच्छेचा मी अनादर करणार नाही, पण तिने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. मी परत जाईन, पण एका अटीवर. अट? तिचा चेहरा एकदम घाबरल्यासारखा झाला. नाही, फारशी अवघड अट घालणार नाही मी तुम्हाला. फक्त जाण्यापूर्वी तुमचं नाव सांगा, म्हणजे तुमची आठवण काढणं सोपं जाईल. त्याची अट ऐकल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे भीतीचे, घाबरल्याचे भाव नाहीसे झाले. माझं नाव अमला, अमला सागर. झटकन तिने आपलं नाव सांगून टाकलं. खरोखरच पोरगी अतिशय भोळसट होती. तिच्या जागी दुसरी कोणी असती तर तिने एवढ्या सहजासहजी राहुलला आपलं नाव सांगितलं नसतं आणि राहुलला सुद्धा पहिल्या भेटीत एवढं बोलायचं धाडस झालं नसतं. राहुल मनातनं जाम खुश झाला होता. त्याला कल्पनाही नव्हती की पहिल्या भेटीतच आपण एवढी मजल मारू याची. अमला, तुमच्यासारखंच तुमचं नावही अतिशय सुंदर आहे. राहुलचं धाडस वाढत चाललं होतं. अमला काही बोलली नाही. तिने फक्त एकदाच त्याच्याकडे बघितलं आणि ती चालायला लागली. राहुल तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तसाच उभा राहिला. अमला, अमला हे नाव आता त्याच्या मनावर, मेंदूवर चांगलंच कोरलं गेलं होतं. अमलाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा खरं तर तो मनातनं तिच्यावर मोहित झाला होता आणि आता तिचा सरळ साधा स्वभाव, भोळा निष्पाप चेहरा, वागण्या बोलण्यातलं मार्दव, फार रेअर कॉम्बिनेशन होतं हे. आजवर कुठल्याही पोरीनं त्याच्यावर असा एवढा कब्जा मिळवलेला नव्हता. कुठल्याही पोरीचा त्यांनी एवढा विचार केला नव्हता. आजवर त्याच्या डोक्यात विचार असायचा तो पैज कशी जिंकायची एवढाच. आज अमलाला कसं जिंकायचं हाच विचार त्याच्या डोक्यात घोळत होता आणि नेमका त्याच क्षणी त्याला सुप्रियाची आठवण झाली. सुप्रिया त्याच्यासाठी अक्षरशः वेडी झाली आहे याची त्याला कल्पना होती, पण अजूनपर्यंत त्यानेच तिला काही स्पष्टपणे सांगितलेलं नव्हतं.
मनातून त्याला सुप्रिया आवडलेली होती, पण ज्या एका भेटीत अमलानं त्याला मोहिनी घातली होती तशी सुप्रियानं एवढ्या भेटीगाठी होऊनसुद्धा घातलेली नव्हती. कदाचित अमला मध्ये आली नसती तर आणखीन काही दिवसांनी त्यांनी सुप्रियाला होकारसुद्धा दिला असता. पण आता अमला आणि सुप्रिया, नकळत त्याच्या मनात दोघींची तुलना सुरू झाली होती. सुप्रिया सुंदर होती, हुशार होती, राहुलवर तिचं प्रेमही होतं, पण तेवढीच ती स्वतःला जपणारी होती, काहीशी हट्टी होती. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी झाली पाहिजे हा तिचा आग्रह असायचा. त्यातून ती काहीशी मॉड, फॅशनेबल होती. अर्थात हा काही तिचा दोष नव्हता. ती ज्या सोसायटीत वावरत होती तिथे हे असंच राहायला हवं होतं, पण नेमकी ह्या उलट अमला होती. श्रोते हो, हा होता दुहेरी या सुरेश वैद्य लिखित कादंबरीचा 3रा भाग. 4था भाग उद्या. ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल.